सत्याला शब्दाची धार। सध्या प्रत्येकाकडे अँड्रॉइड मोबाईल असून लहानांपासून थोरांपर्यंत अनेक जण मोबाईलच्या आहारी गेलेले पाहायला मिळतात। यात अल्पवयीन मुलांचं प्रमाण अधिक आहे। त्यामुळे या मुलांमध्ये आता चिडचिडपणा, तासनतास मोबाईलमध्ये व्यस्त राहणे, गेम्स खेळत बसणे असे एक ना अनेक दुष्परिणामही दिसू लागले असून त्यात आणखी एक भर म्हणजे मोबाईलवर वारंवार येणाऱ्या नोटिफिकेशन्स अल्पवयीन मुलांचे पॉर्न अश्लीलतेकडे आकर्षण अधिक वाढण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। तथा यामध्ये लहानगे आहारी जाण्याची देखील शक्यता आहे। नेमके हे चित्र बदलण्यासाठी पिंपरी वल्लभनगर येथील गॅजेट फ्री हवर्स अकॅडमी सरसावली आहे। लहानग्यांना मोबाईल पासून दूर ठेवत मैदानी खेळांची आवड निर्माण व्हावी, गॅजेट फ्री हवर्स अकॅडमी विविध स्तुत्य उपक्रम राबवित आहे। याचाच एक भाग म्हणून भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून 26 जानेवारी 2024 रोजी लहान मुलांसाठी विविध मैदानी खेळांचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी अनेक लहानग्यांनी मैदानी खेळाचा आनंद लुटला। यावेळी कार्यक्रमास राजेश पिल्ले, सुजाता पालांडे, योगेश बहल, संतोष मेहत्रे, वर्षा जगताप, सुलक्षणा शिलवंत धर, उल्हास शेट्टी, तुषार हिंगे, प्रभाकर वाघेरे, संदीप जाधव, वसंत शेवडे, डॉक्टर सोमनाथ शेंडे तसेच पिंपरी चिंचवड शहरातील विविध मान्यवर उपस्थित होते। सध्याच्या डिजिटल युगात मुलांना मोबाईल, लॅपटॉपचे आकर्षण हे भविष्यात शारीरिकदृष्ट्या परवडणारे नाही। मुलांना मैदानी खेळाची आवड निर्माण व्हावी यासाठी युवा उद्योजक निश्चल मोरे या ध्येयवेड्या युवकाने गॅजेट फ्री हवर्स अकॅडमी सुरू केली। हा उपक्रम 2019 पासून चालू केला। सुरुवातीला 10-12 विद्यार्थ्यांच्या सहभागाने सुरू झालेला हा उपक्रम आज सुमारे 200 पेक्षा जास्त विद्यार्थी स्वेच्छेने सहभागी होताना पाहायला मिळत आहे। जसजशी वर्ष पुढे जात आहेत तसतशी लहान मुलांची खेळातील आवड आणि संख्या वाढत आहे। गॅजेट फ्री हवर्स अकॅडमीचे संस्थापक युवा उद्योजक निश्चलजी मोरे, राकेश गायकवाड, मायल्ला खत्री, महेश देशपांडे, राजू पावले, निलेश खोल्लम, डॉमन्यूक सॅम्युअल, नेल्सन सॅम्युअल, शैलेंद्र भावसार, रियाज इनामदार, बाळासाहेब कलापुरे, आशिष जाधव, अभय सांगळे, सागर गोरे, अमित काटे, अब्दुल मुल्ला, योगेश कोल्लम, ऑलविन सोहेब तांबोळी, रमेश मोरे, डॉक्टर सुशील कुमार शिंदे, इग्नेसिस आदींनी या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करून कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी मेहनत घेतली। गॅजेट फ्री हवर्स अकादमीचे संस्थापक निश्चल मोरे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की स्वामी विवेकानंद म्हणाले होते, ज्या देशातील युवक बलवान ते राष्ट्र महासत्ता होणार। अर्थातच युवक हा देशाचा कणा आहे आणि कडा मजबूत असेल तर देश मजबूत। लहान मुले हे देशाचे भवितव्य मानले जाते। समाजहितासाठी वापरायची नैतिकता ज्यांच्यात असते तो खरा अर्थाने देशाचा आदर्श युवक, भविष्यातील देशाचा आधारस्तंभ आहे। असे युवक ज्या देशात, ज्या समाजात राहतात तो देश, तो समाज बलवान होतो। आपल्या भारत देश हा जगातील सर्वात तरुण युवकांचा देश म्हणून ओळखला जात आहे। त्यामुळे लहान मुलांवर आपण जे संस्कार करतो त्यामुळेच ते घडत असतात। पर्यायाने देशाचे भवितव्य प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आपण घडवत असतो। लहानग्यांच्या मनात मैदानी खेळाची आवड आणि गोडी निर्माण व्हावी यासाठीच गॅजेट फ्री हवर्स अकॅडमी सचोटीने आणि प्रामाणिकपणे काम करत आहे। त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेतल्या, पाहूयात ते काय म्हणालेत। एक वैशिष्ट्य म्हणजे लहान मुलांपासून अगदी ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांना मनसोक्त आनंद या GFHLच्या माध्यमातून घेता येतोय। आपल्या कलागुणांना वाव देण्यासाठी GFHLच्या माध्यमातून आमचे सर्व संत तुकाराम नगरमधील सर्व सहकारी यामध्ये सहभागी असतात आणि अतिशय चांगल्या पद्धतीने हा कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं। साधारण 1 महिन्यापूर्वीपासून या कार्यक्रमाची तयारी होते। सर्वांना निमंत्रणं दिली जातात, सर्वांना याच्यामध्ये इन्व्हाइट केलं जातं आणि प्रत्येकाला पार्टिसिपेट करण्याची इथे संधी मिळाली जाते। महिलांसाठी संगीत खुर्ची असो, लिंबू चमचा असो आणि रनिंग असो किंवा बऱ्याचशा गोष्टी महिलांपासून अगदी लहान मुलांपर्यंत सगळ्याच घटकांना कव्हर करण्याचा प्रयत्न या आज GFH या स्पोर्ट अकॅडमीने जे मुलांसाठी मैदानी खेळाचे नियोजन केलं त्याबद्दल मी खरोखर आमचे मित्र निश्चल सरांचं मी कौतुक करतो की त्यांनी या मुलांसाठी स्वतःचं सर्व श्रेय ते त्यांच्या मित्रपरिवाराने या मुलांसाठी जे आज अहोरात्र कष्ट करून यांना प्रोत्साहन देतात या मैदानी खेळासाठी, त्यासाठी मी त्यांचं कौतुक करतो। 26 जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। आज जो गॅजेट फ्री जो कार्यक्रम जो ठेवला होता निश्चल मोरे सरांनी,
तर अतिशय हा सुंदर त्यांचा कार्यक्रम आहे. कारण की समाजामध्ये कुठलेही वादविवाद किंवा काही पक्ष हे सगळ्या गोष्टी चालत असताना हा सगळ्यांना एकत्र करण्याचा कार्यक्रम आहे, म्हणजे स्पोर्ट डे म्हणजे. कारण की ऑलिम्पिक सारख्या स्पर्धा ज्यावेळेस सुरू झाल्या त्यावेळेस जगाचे म्हणजे युद्धात जे सावट होते सगळ्या देशांचं, आणि ते एकत्रीकरण करण्यासाठीच ऑलिम्पिक स्पर्धा सुरू झाल्या. आणि आजचा जो कार्यक्रम झाला तर निश्चय भाऊनी अतिशय सुंदर हा गॅजेट फ्रीचा कार्यक्रम घेतलाय. त्याच्यामध्ये गॅजेट फ्री आवर ही संकल्पनाच मला नाव ऐकल्यानंतर मला वाटलं कुठलं तरी मोबाईल किंवा याची ट्रेनिंगची संस्था असेल, पण गॅजेट फ्री आवर्स हा एक क्रीडा संस्था आहे हे ऐकून मला खूप वेगळं वाटलं. त्यांची मी कन्सेप्ट समजून घेतली की हल्लीचे मुले जे गॅजेटकडे आकर्षित झाले, मोबाईलवरच सगळे गेम खेळतात. इव्हन फील्ड गेम हॉकी फुटबॉल क्रिकेट पण ते आवर्जून मोबाईलवर खेळतात. त्यांना त्याच्यातनं बाहेर काढून आपले मैदानी खेळमध्ये जोडण्याचा हे जे संकल्प या संस्थेने घेतली हे खरोखरच मला वाटतं महाराष्ट्रात ही पहिली उपक्रम कुठली तरी स्पोर्ट्स अकॅडमीने घेतलेली. त्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो. आणि त्या मोबाईलमुळे विशेषतः फिजिकल मुवमेंट ज्याला आपण म्हणतो ती पोरांची फिजिकल मुवमेंट कमी झालेली आहे. आणि फिजिकल मुवमेंट ज्या वेळेला कमी होते आणि ज्या वेळेला आपण ग्राउंडवर कमी येतो किंवा सांघिक खेळ जेव्हा खेळतो किंवा एनी स्पोर्ट्स वेन वी प्ले, त्या स्पोर्ट्समध्ये आपल्याला स्पोर्ट्समन स्पिरिट काय आहे हे कळतं. आपल्या शरीराचा पूर्ण व्यायाम होतो, बौद्धिक वाढ होते आणि चांगल्या सर्व गोष्टींची देवाणघेवाण होते. वास्तविकता गॅजेट फ्री आवर्स ही संकल्पना आमचे मित्र निश्चल मोरे आणि त्याच्या सर्व सहकाऱ्यांनी मिळून ही पुढे आणली आणि त्याला भरपूर प्रतिसाद इथल्या पालकांनी विद्यार्थ्यांनी दिलेला. या आपल्या देशाचे पुढची जी पिढी आहे भावी पिढी, ही भावी पिढी सशक्त सक्षम आणि सदृढ झाली पाहिजे. स्वामी विवेकानंदांनी म्हटल्याप्रमाणे हेल्थी माइंड इज हेल्थी साऊंड अँड हेल्थी बॉडी. तर अशा पद्धतीने जर युवक जर आपल्याला घडवायचा असेल तर ते युवक घडवताना त्याच्या मागची जी संकल्पना आहे त्या संकल्पनेला सार्थ असा उपक्रम ह्या गॅजेट फ्री हाऊसने राबवले. का मुलांना ग्राउंडची सवय बिलकुल राहिली नाहीये. सगळी मुलं मोबाईलवर सगळे गॅजेटवर आहेत. तर मी खरंच माझ्या म्हणजे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चातर्फे खरंच मी गॅजेट फ्री आवर्सचे आभार मानतो की आज युवकांना घडवण्यासाठी हा बेस लहान मुलांचा तयार करणं खूप गरजेचं आहे. असंच यांच्या हातनं भविष्यात हे त्यांनी जे वृक्ष लावले याचा वटवृक्ष नक्कीच होईल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल PCMC न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.